नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या घडीची एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी अधिकृत अपडेट समोर येत आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने काल 2 जुलै 2026 रोजी अधिकृत माहिती जाहीर केली आहे। 21 जून रोजी झालेली नीटची पुनर्परीक्षा संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे होते। NTA वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या पुनर्परीक्षेचा निकाल येत्या 20 जुलै 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वीच घोषित केला जाईल। होय, निकाल अगदी युद्ध पातळीवर तयार केला जात आहे, कारण तुमचे चालू शैक्षणिक वर्ष अजिबात लांबणीवर पडू नये आणि MBBS चे सत्र वेळेतच सुरू व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे आता वेळ अत्यंत कमी आहे। भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि प्राणीशास्त्र, झूलॉजी या विषयांवर मिळून 10,000 पेक्षा जास्त आक्षेप प्राप्त झाले आहेत। सध्या विषय तज्ञांचे पॅनेल या सर्व आक्षेपांची कसून तपासणी करत आहे। विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष OMR उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर 24 तास सुरू आहे। लवकरच या OMR शीट्स विद्यार्थ्यांच्या डॅशबोर्डवर अपलोड केल्या जातील। पुढील 2 ते 3 दिवसात कधीही तुमच्या OMR आन्सर की NTA अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होतील। सुरुवातीला अंतिम अचूक उत्तर तालिका फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर साधारण 15 जुलै 2026 सुमारास रीनीट UG 2026 चा अंतिम निकाल आणि मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल। 1 जुलै रोजी खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने नीट परीक्षेत मोठे बदल सुचवले होते, जसे की MBBS, आयुष आणि नर्सिंगसाठी स्वतंत्र परीक्षा घेणे किंवा परीक्षा ऑनलाईन करणे। पण NTA आणि शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की चालू वर्षात असा कोणताही बदल सध्या शक्य नाही। सर्व प्रवेश हे यावेळच्या एकीकृत नीट स्कोअरवरच होतील असे NTA ने जाहीर केले आहे। आता निकाल 20 जुलैच्या आधीच लागणार हे पूर्णपणे जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आतापासूनच योग्य प्रकारचे नियोजन करणे गरजेचे आहे। आयत्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून आजच खालील गोष्टींची तयारी करून ठेवा। तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंट्स गोळा करून फाईल तयार ठेवा। तुमच्या अंदाजित गुणानुसार कोणत्या कॉलेजेसची निवड करायची आहे त्याची माहिती घ्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑल इंडिया कोटा 15% आणि स्टेट कोटा 85% काउन्सिलिंग प्रक्रिया कशी चालते याचे नियम समजून घ्या। निकाल लागल्या लगेचच काउन्सिलिंगचे शेड्यूल सुरू होईल, त्यामुळे तेव्हा विचार करायला वेळ मिळणार नाही। पालकांनो आणि मित्रांनो, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील हे नियम आणि गुंतागुंत खूप मोठी असते। बऱ्याच वेळा सर्वसामान्य पालकांना आणि विद्यार्थ्यांना यातील बारीक सारीक गोष्टी, वेगवेगळ्या कॅप राऊंडचे नियम, ऑल इंडिया कोट्याचे नियम वेळेवर समजत नाहीत। माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे की काउन्सिलिंग प्रक्रियेत झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते किंवा उत्तम गुण असूनही चांगले कॉलेज मिळत नाही। योग्य काउन्सिलिंगमुळे तुमचे केवळ लाखो रुपये वाचत नाही, तर तुमच्या गुणांच्या चौकटीत बसणारे सर्वोत्तम कॉलेज मिळण्याची खात्री मिळते। आयत्या वेळी होणारा गोंधळ आणि होणारे मोठे आर्थिक व शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर काउन्सिलिंगची परिपूर्ण माहिती असणे हाच एकमेव पर्याय असतो। सध्या निकालाची तारीख जवळ आल्यामुळे आमच्याकडे रोज शेकडो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन येत आहेत। प्रत्येकाला वाटतं की आम्ही त्यांच्याशी थेट बोलावे, वैयक्तिक मार्गदर्शन करावे। पालकांनो, तुमची काळजी आम्ही समजू शकतो, पण वेळेच्या अभावामुळे आम्हाला प्रत्येकाचे फोन उचलणे शक्य होत नाही। त्यामुळे तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्हाला जी काही अडचण असेल, जो काही प्रश्न असेल, तो कृपया आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। येत्या 12 तासांच्या आत तुमच्या मेसेजला उत्तर देऊन योग्य ते मार्गदर्शन आम्ही नक्की करू। आणि जर तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही जोखीम पत्करायची नसेल, अगदी पहिल्या राऊंड पासून ते कॉलेज मिळेपर्यंत तज्ञांचे वैयक्तिक लक्ष हवे असेल, तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करू शकता। यामध्ये आम्ही स्वतः तुमच्या गुणांनुसार योग्य कॉलेज निवडण्यास आणि अचूक फॉर्म भरण्यास मदत करू, जेणेकरून तुमचे वर्ष आणि पैसे दोन्ही वाचतील। तेव्हा मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका। 20 जुलैच्या आधी निकाल येतोय, तयारीला लागा। हा व्हिडिओ नीटच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत आणि सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा। माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा। धन्यवाद।